श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जावोत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपल्या व्हिडिओचा विषय आहे की होळीच्या दिवशी आपल्याला काही पदार्थ चुकूनही खायचे नाही आणि ते पण कोणते, जे कुणी देणार असेल असे पदार्थ. बघा, ज्या दिवशी सणवार येतो त्या दिवशी आपल्याला बरेच जण आग्रह करत असतात, बरेच जण जेवायला बोलवत असतात, बरेच जण काहीतरी कुठून प्रसाद घेऊन येतात, तो आपल्याला देतात. आणि यावेळी कदाचित कोणी कोणत्या भावनेने आपल्याला कोणत्या गोष्टी देत आहे आपल्याला अजिबात कल्पना नसते. आणि थोडीशी कल्पना असेल तरीसुद्धा या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला पुढे सांगते की कोणते पदार्थ आहे आणि कसं ओळखायचं. या सर्व गोष्टी तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि बघा, या वर्षीची जी होळी आहे, होळी येते प्रत्येक वर्षी पौर्णिमा तिथीला. फाल्गुन महिन्याची पौर्णिमा जी आहे ती आहे 24 मार्चला. ती सकाळी 9:54 सुरू होते आणि 25 मार्चला दुपारी 12:29 संपते. अशा परिस्थितीमध्ये 24 मार्चला होलिका दहन होणार आहे. म्हणजे होळी जी आहे ती आपण प्रज्वलित करतो, पेटवतो. तर अशी होळी जी आहे ती आपण 24 तारखेलाच पेटवणार आहे. त्याच्यानंतर रंगपंचमी जी आहे किंवा धुलीवंदन म्हणतो आपण ज्याला, तर ते 5 दिवसांपर्यंत चालतं आणि 5व्या दिवशी येते ती रंगपंचमी. तर होळीच्या दिवशी बघा, होळीचा दिवस जो आहे तो पौर्णिमेचा आहे आणि पौर्णिमेचा जो दिवस असतो ना तो अतिशय महत्त्वाचा असतो. म्हणजे अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, अमावस्या आणि पौर्णिमेला आपण खूप सारे उपाय करायला बघतो. म्हणजे आपल्या स्वतःसाठीच आपण उपाय करायला बघतो की आपण हा उपाय करून बघूया, आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येईल. किंवा इतरही आपण बरेचसे असे उपाय करत असतो. आम्ही तुम्हाला सांगत असतो की हा उपाय करा, याच्यामुळे नकारात्मकता जाईल. तुमच्या घरामध्ये कोणी आजारी असेल तर तुम्ही घरामध्ये हा उपाय करा. असे एक ना अनेक उपाय आपण करत असतो. त्याच पद्धतीने जे तंत्रमंत्र करणारे लोक असतात ते सुद्धा याच दिवशी काही गोष्टी ज्या आहेत त्या करतात. याला कारण काय आहे, तर हे जे दिवस आहे ते अतिशय प्रभावी असतात. आपण जेव्हा या दिवसांमध्ये काही उपाय करतो तर ते जसे सक्सेसफुल ठरतात, तसंच तांत्रिक मांत्रिक जे लोक असतात त्यांचे सुद्धा केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा सफल होत असतात. आता बरेचसे जण याच्यावरती विश्वास ठेवतात, बरेचसे जण विश्वास ठेवत नाहीत. परंतु मी तुम्हाला सांगते की ज्यांना वाटत असेल की आपण विश्वास ठेवावा तर त्यांनी या गोष्टींचं पालन नक्की करा आणि या गोष्टींपासून नक्की सावध राहा. कारण हल्लीच्या काळामध्ये आपण बघतो की पहिल्या काळामध्ये हे मानलं जायचं आणि तेव्हा बरेचसे लोक असे होते की जे आपल्यावरती कुणी जर काही वाईट गोष्टी केल्या तर त्या पटकन निघून जाव्यात म्हणून प्रयत्न करायचे. परंतु हल्लीच्या काळामध्ये हे पण होत नाही आणि आपल्याला बरेच दिवस आपण विश्वास न ठेवल्यामुळे कळतच नाही की आपल्याला काय होतंय. आणि बऱ्याच घरांमध्ये असं बघायला मिळतं की एखादी व्यक्ती सारखी आजारी पडते आणि बघा, एखाद्या व्यक्तीची आपल्याबद्दल बघण्याची नजर काय असेल, दृष्टी काय असेल किंवा एखादी व्यक्ती आपल्याबद्दल विचार काय करत असेल हे आपण अजिबात सांगू शकत नाही. म्हणजे सध्या म्हणतात ना की सोशल मीडियावर फोटोज बघतो म्हणून आपल्याला वाटतं की लोक खूप आनंदात आहे, परंतु असे जे आनंदात दिसतात त्यांच्या आनंदामागे सुद्धा काहीतरी दुःख असतात. 1 मिनिटांचा जो सेल्फी टाकला जातो त्याच्यावरून आपण अंदाज लावतो की ही व्यक्ती खूप भारी राहते किंवा ह्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सर्वच आनंद आहे. पण असं नसतं. बाकीच्या ज्या लाईफ आहे त्याच्यामध्ये तर दुःख असतात, त्रास असतात, त्याही व्यक्तीला तेवढंच ते असतं. पण काही लोक जे असतात ना त्यांची मेंटॅलिटी अशी असते की आपण फोटोमध्ये बघितलं तर ह्या व्यक्तींचं खूप चांगलं आहे आणि मग हे जे आहे याचं खूप चांगलं दिसतं, त्याचं खूप चांगलं दिसतं. तर बऱ्याचशा लोकांना हे खटकतं आणि त्याच्यामुळे आपल्यावरती ज्या वाईट गोष्टी केल्या जातात किंवा काही तंत्रमंत्र केलं जातं तर ते याच्यामुळे केलं जातं की लोकांना आपलं खूप चांगलं चालू आहे असं दिसतं म्हणून. तर मग हा जो होळीचा दिवस आहे, पौर्णिमेचा दिवस असेल किंवा अमावस्येचा दिवस असेल, या कालावधीमध्ये तुम्हाला कोणी काहीही देण्याचा प्रयत्न केला खाण्यासाठी तर शक्यतो ते टाळा. आता बरेचशा जणांचं काय होतं, ते येतात मंदिरामध्ये आपण काय करतो, प्रसाद मिळाला आपल्याला की आपण सर्वांना वाटत असतो. अशा वेळी बघा, लक्षात ठेवा की ज्या व्यक्ती आपल्याबद्दल काही वाईट विचार करतात, आपल्याला माहीत असतं की आपल्याबद्दल कोण वाईट विचार करतं किंवा कुणाला आपल्याबद्दल असं वाईट वाटतं, ती व्यक्ती आपल्यासाठी अशा गोष्टी ज्या आहेत त्या नक्की करू शकते. पण एखादी चांगलीच व्यक्ती असेल की जी आपल्याला अगदी जीव लावत असेल तर अशा व्यक्तीबद्दल असा विचार करू नका की ती आपल्याला काहीतरी वाईट करेल किंवा करत असेल. तर याच्यामध्ये आपल्याला होळीच्या दिवशी कोणते पदार्थ खायचे नाही.
तर सर्वात महत्त्वाचं स्वीट जे असतात, मिठाई जी असते पांढऱ्या रंगाची मिठाई, तर ही पांढऱ्या रंगाची मिठाई जी आहे ती आपण कुणीही दिली तरी पण खायची नाही. कारण सणासुदीचे दिवस असतात ना, त्यावेळी लोक मिठाई वगैरे देत असतात. तर अशा वेळी या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. कुणी कितीही आग्रह करू देत, आपण खायची नाही. एखाद्या वेळी दिली नाही एखाद्याने तर घ्या, स्वतःकडे ठेवून घ्या आणि तेव्हा खाऊ नका. नंतर ती एखाद्या ठिकाणी ठेवून द्या किंवा जमिनीवरती एखाद्या बाजूला कुठेतरी अशा पद्धतीने ठेवून द्या, पण ती खाऊ नका. कारण अशा पद्धतीने जर एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला वाटत असेल की ही व्यक्ती आपल्या बाबतीत वाईटच करू शकते, वाईटच वागू शकते, तर या दिवशी जर तुम्ही अशा गोष्टी खाल तर तुमच्यावरती त्याचा वाईट परिणाम होईल आणि यातून ज्या गोष्टी घडतील तर त्या आपल्याला खूप दिवस जे आहे ते निस्तारणं चालतं. आणि सध्याच्या काळामध्ये कुणाला काही कळतं की नाही कळत, पण पैसे तर सर्वजण उकळत असतात. मग याच्यामुळे आपला खूप पैसाही जाऊ नये आणि आपण सर्वांपासून तुटक राहायचं, लांब राहायचं. आपल्याला कुणाशी काहीच घेणं देणं नाही किंवा कोणी आपल्याला काहीच करायला नको, अशा पद्धतीने आपण जगायचं आहे. तर मिठाई सर्वात पहिला जो पदार्थ आहे तो म्हणजे मिठाई. पांढऱ्या रंगाचे कोणतेही पदार्थ तुम्ही घ्या, रसगुल्ला घेऊ शकता किंवा मग इतरही पेढे असतील किंवा असे काही पदार्थ आहेत की ज्यांच्यामधून आपल्याला अशा ज्या गोष्टी आहेत त्या दिल्या जाऊ शकतात. त्याच्यामुळे सावध राहायचं, या गोष्टी ज्या आहेत त्या घ्यायच्या नाही. त्याच्यानंतर दूध असेल किंवा मग दही भात असेल, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कुणाकडूनही घेऊ नका. शक्यतो होळीच्या दिवशी जर कुणी तुम्हाला जेवायला बोलवलं, कधी काही जणी काय करतात, पौर्णिमा आहे मग माझ्या घरी सुवासिनी म्हणून जेवायला येते का किंवा असं असतं. पण शक्यतो ना या दिवसांमध्ये असं जर तुम्हाला असं एखाद्याबद्दल वाईट भावना येत असेल तर अशा वेळी या गोष्टी ज्या आहेत त्या टाळायच्या आहेत. आपल्या मुलांना सुद्धा या गोष्टी सांगून ठेवायच्या, कुणी काही देवो ते खाऊ नका. कारण अशा कालावधीमध्ये एखादी वस्तू जर आपल्याला देत असेल आणि त्याच्यामधून जर काही आपलं वाईट करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर अशा वेळी तिचा उपयोग तर काही होत नाही, परंतु आपल्या घराण्याला ज्या आहेत त्या बऱ्याच वाईट गोष्टी ज्या आहेत त्या मिळून जातात किंवा मग एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात सारखं आजारपण सुरू होतं आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की आता याला काय झालं किंवा काय. अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या हल्लीच्या जगात सुद्धा घडत आहेत. पहिल्या काळामध्ये लोक या गोष्टी ज्या आहेत त्या माहीत होत्या की आपल्याला हे करायचं आहे. हल्लीच्या काळामध्ये आपण सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या विसरत चालतो किंवा आपले आई, आजी, पणजी वगैरे आपल्याला सांगत असतील तरीसुद्धा आपल्याला त्यांचं ऐकायचं नसतं. कारण ते आपण म्हणतो की त्यांचं काय ऐकायचं, त्यांचं जुन्या जमान्याचं ते काही पण मानायचे, पण असं नाही. काही गोष्टींमध्ये त्यांच्यात तथ्य असतं आणि ते आपण ऐकायला हवं. कारण बऱ्याच वेळा असे अनुभव येतात की काही लेडीजला समजतच नाही की आपल्याला काय झालं, एखाद्या घराला समजतच नाही की काही झालंय आणि त्यावेळी असं म्हटलं जातं दृष्ट लागली आहे, पण ती काढायची कशी. त्याच्यापेक्षा इथपर्यंत जाईपर्यंत कुणी काही दिलेलं घेऊच नका, खाऊच नका. तर हे प्रश्नच आपल्या पुढे येणार नाही. मुलांना सुद्धा बघा, आपली लहान मुलं असतील लगेच नजर लागते. काही कुठे गेली, थोडीशी चांगली बनून गेली, चांगले ड्रेस वगैरे घालून गेली किंवा आपण कधी फोटो टाकलेच तर अशा वेळी बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या मुलं चिडचिड करतात, त्रास देतात. आणि हा जो कालावधी असतो ना, अमावस्या पौर्णिमा, या कालावधीमध्ये तर या गोष्टी जास्त होतात. त्याच्यामुळे लहान मुलं घरामध्ये असतील तर जास्तीत जास्त दृष्ट काढत जा, कारण त्याला विशेष महत्त्व आहे. मुलांना, लहान मुलांना अगदी तुम्ही म्हणाल की आता आमची मुलं काय खूप भारी नाही किंवा एखाद्याचं मुलं काय खूप भारी नाही मग काय लगेच त्याला नजर लागायला, असं नसतं. लहान मुलांमध्ये त्या ज्या गोष्टी असतात ना, ते ज्या काही बोलतात किंवा वागतात त्यांचे जे वागणूक आहे त्याला सुद्धा दृष्ट लागते. तेवढंच नाही तर आपली मोठी मुलं घ्या किंवा आपण स्वतःही, काही बायका अशा देखील आहे किंवा काही जेंट्स लोकसुद्धा की दृष्ट लागते एखाद्या गोष्टीवरून. तुम्ही असा अनुभवत असाल, आपण स्वतः बोलता बोलता म्हणतो ना की हां त्यांचं सगळं व्यवस्थित आहे, त्यांचं सगळं चांगलं चालू आहे. अशा गोष्टीमधून सुद्धा काही अशी वाईट प्रवृत्तीचे लोक असतात की त्यांची दृष्ट लागते. तर या ज्या गोष्टी आहेत त्या या कालावधीमध्ये जास्त होतात, पौर्णिमा आणि अमावस्या. तर त्याच्यामुळे आपण हे लक्षात ठेवा की या कालावधीमध्ये जर एखादी तुमच्याबद्दल वाईट विचार करणारी व्यक्ती असेल आणि ती जर तुम्हाला काही देत असेल खाण्यासाठी तर त्या गोष्टी चुकूनही खाऊ नका. याबद्दल नेहमी सतर्क राहा. आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.